नमस्कार, मी चेतन पाटील. आपण बघू शकत असाल आपला फार्म आहे तिकडं. तो आपला फार्म आहे बरोबर. म्हणजे पूर्ण कमी खर्चात आपण पोल्ट्री फार्म तयार केलेला आहे. तो पूर्णपणे मी दाखवीलच तुम्हाला. आणि आता बघू शकत असाल तुम्ही, आपण या ठिकाणी झाडं लावली बघा. इकडं हे एक आहे, हे सीताफळचं झाड आहे आणि त्याच्या शेजारी पण एक सीताफळ आहे आणि इकडे म्हणजे असे 3 झाडं इकडं लावले. जेव्हा बघा, हा एक रामफळ आहे, हे सीताफळ आहे, परत हे एक सीताफळ आहे. असे 8 ते 9 फुटाचा गॅप येतो बरोबर. आता तिकडं पण म्हणजे भरपूर लांब आहे बघा. तिकडं दिसतंय का तुम्हाला समोर? ते जे लाल आहे ना, या ठिकाणी हा बघा, हे बघा, हे पण झाड आहे आपलं. तिकडचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत टाकेल. तिकडं आपण 13 झाडं लावली. जसे आंब्याचे 2, पेरूचे 3 आहे आणि एक शेवगा आहे आणि कढीपत्ता, संत्रा आहे, लिंबू आहे. फ्रूटची झाडं लावली आहे, जेणेकरून झाडांचं पण काम होतं आणि आपल्याला पण मिळतात खायला. अशाच पद्धतीनं झाडं लावा. 1-2 का होईना, तुम्हाला हवं तो फ्रूट लावा, पण झाडं लावा. याचा फायदा कसा असतं, झाडं लावा झाडं जगवा, हे पण पूर्ण होतं. आता बऱ्याच ठिकाणी झाडांची कत्तल होऊन तिथं प्लॉट घरं वगैरे होतं. तर अशा म्हणजे मोकळ्या वातावरणात कदाचित गावाकडचं असेल बरोबर. शहरी भागांमध्ये भरपूर म्हणजे मोठ्या मोठ्या उद्यानांमध्ये झाडं दिसतात. तुम्ही मागे बघू शकत असाल, इकडे आपली केळी आहे. आता आपण काय करणार, केळीचा जो एक्स्ट्रा भाग असतो याला आमच्याकडं पिन बोलतात, तुमच्याकडं काय बोलतात सांगा. एक कट करून आपण कोंबड्यांना खाऊ घालणार आहे. ते पण तुम्हाला दाखवतो मी पुढच्या वेळी. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओत. काही म्हणजे तुम्हाला नवीन माहिती मिळाली, लाईक करा. आणि काही नवीन माहितीचा प्रयत्न आपण 100% करतो, काहीतरी नवीन. ओके. नॅचरल फार्म जळगाव.